काल मित्र भेटला, जुना मित्र. काल त्याला बघितल्यानंतर आनंद अगदी गगनात पावेना. त्याच्या पूर्ण सुखात, त्याच्या आनंदात मी अगदी स्वतःला विसरून गेलो. मी त्याचा आनंद सांगण्या अगोदर आमची पहिली भेट दोघांची सांगतो तुम्हाला. फार पूर्वीपासून आम्ही मित्र आहे. हे सांगण्यामागचं कारण पण तुम्हाला उमजून जाईल. परिस्थिती इतकी बेताची होती, सगळ्या गोष्टी सांगण्या पलीकडच्या होत्या. करण्याची धडपड तर भरपूर होती, जिद्द होती, सगळं होतं. पण म्हणतात ना, जिथे चणे आहेत तिथं दात नाहीत, आणि जिथं दात आहेत तिथं चणे नाहीत. अशी परिस्थिती आमची. त्याचीही काही वेगळी नव्हती, माझीही काही वेगळी नव्हती. पण त्यावेळची त्याची परिस्थिती माझ्यापेक्षाही बेताची होती. काय करायचं ह्या गोष्टीमध्ये तो कायम त्यातच अडकलेला असायचा, विचारात, त्या ओघात असायचा. त्यानं बऱ्याच गोष्टी केल्या. त्याच्या चुलत्यांना, काकांना, मामांना, यांना त्यांना, सगळ्या नात्यातल्या सगळ्या पाहुणे बहिणींना, सगळ्यांना, अगदी आप्तजनांना मदत मागण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्ट करताना त्यांना विचारण्याचा, ते मोठे आहेत म्हणून त्यांना मान देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण याची परिस्थिती अशी पडती, त्याचा मान काय ना अपमान काय. त्यानं दिलेल्या कोणत्याही मानाला, अपमानाला कुठेही वर्चस्व नव्हतं त्यांच्या नजरेत. तो तर फक्त गरीब आणि नाकारता होता त्यांच्यासाठी. पण त्याचं कर्तृत्व आम्ही ढळून दिलं नव्हतं. आम्ही त्याला कायम त्याच्या पाठीशी उभं राहायचं, कायम म्हणायचं कर. केल्यानंतर काहीतरी बाबारो पडल्यानंतर, घडल्यानंतर, त्याशिवाय आपल्याला आयुष्य जगण्यातला अर्थ आणि पुढं काय करायचं हे कळणारच नव्हतं. करत गेला. पण त्यावेळेच्या परिस्थितीत आम्ही बघितलं होतं की बाबांनो, बऱ्याच वेळा त्याच्या घरातले प्रॉब्लेम निर्माण व्हायचे. काही करताना घरचे सुद्धा बोलायचे, कारण याच्या हाताला यश लवकर गवसत नव्हतं. घरचे सुद्धा बोलायचे, तू हे केलंस, तुझं वय हे झालंय, तू काय करतोयस, तू काय नुसतं बसून खातोयस का, इथपर्यंतच्या गोष्टी त्याला ऐकायला लागायच्या. खाताना सुद्धा बाबांनो, प्रत्येक वेळेला बोललेला प्रत्येक शब्द त्याच्या मनात एखाद्या सीडी राईटवर किंवा एखाद्या फ्लॉपीवर कोरला जावं तसं त्याच्या गोष्टी त्या मनात साठत गेल्या होत्या. इतके वार त्याच्यावर झाले होते, शाब्दिक वार. पण हारला नाही ना. हारेल तो पुरुष कसला हो, नाही हारू शकत. लढला, घडला, घडवण्याच्या ना मार्गात लागला. घडता मात्र त्यावेळेला एक गोष्ट मात्र आम्हालाही कळली आणि त्यालाही कळली आपसूक. आयुष्यामध्ये ज्यांना मदत मागितली ते आप्तजन, आणि ह्या आप्तजनांकडनं न मिळालेली मदत किंवा ह्यांच्याकडनं मिळालेला त्रास किंवा घरच्यांकडनं मिळालेला त्रास, ह्याचं घराळं गाळायचं कोणाजवळ, ते ओकायचं कोणाजवळ, दुःख दाखवायचं कोणाजवळ. ह्यासाठी कोणतरी पाहिजे असतं ना प्रत्येकाला. कोणतरी पाहिजे असतं. एक होती मैत्रीण, ती फक्त त्याच्याकडूनच होती, तिच्याकडून नव्हती. तिच्याकडून पण होतीच, ती फक्त तिच्या कामासाठी. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक दुःखात, प्रत्येक सुखात मात्र सगळे, दुःखात मात्र हा पुढे असायचा. त्याला वाटायचं असू दे माझी कट्टर मैत्रीण. अशा गोष्टी आप्तजनांच्या बाबतीत पण वाटत होत्या, पण कोणी आपलं नव्हतं हे लवकर समजून गेला होतं. पण तिच्या बाबतीत मात्र वय आंधळ पडतं ना हो. घडत गेलं काही गोष्टी. त्याच्या पडत्या बाजूला बघून तिनंही त्याला बगल मारून बाजूला गेली. पण ह्याचा ज्या वेळेला घडण्याचा, अगदी शिखर चढण्याचा काळ सुरू झाला, त्या वेळेला मात्र काका म्हणणारे, मामा म्हणणारे, आजोबा म्हणणारे, आत्या म्हणणारी, अशी बरीच नाती त्याच्याजवळ, अगदी एखाद्या गोळाजवळ गोळा व्हाव्यात तशा मुंगळ्या गोळा व्हायला लागल्या. चांगलं चाललं होतं, याचा बिझनेस सुरू झाला होता, ग्रोथ घेत होता, कष्टाला त्याच्या कुठंतरी फळ, यश प्राप्ती झाली होती. पण यश प्राप्ती होत असताना अगदी एखादाच माणूस जवळ असतो म्हणतात ना, तशी गत होती. पण त्या आनंदाच्या पारावारात त्यालाही त्या गोष्टी लक्षात राहिलेल्या नव्हत्या. तो त्याच्या आनंदात होता, मागचा गतकाळ विसरायचा होता, नवीन काळात जगायचं होतं. आज सुख भोगायचे दिवस जवळ आले होते. त्यामुळं त्याच्या पडत्या काळात त्याच्या आप्तजनांनी केलेले अपमान हे वगैरे त्यानं थोडेसे बाजूला ढकलले होते. येतायत ना, येऊ देत ह्या गोष्टी, होतायत ना माझ्याशी एकलीन, होऊ देत, ह्या गोष्टी त्यानं तपल्या होत्या. शेवटी माणूसच काय करणार. पण मी काल ज्या वेळेला त्याच्याकडे गेलो, त्याचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यावेळेला मात्र मला कळालं की बाबांनो, आपण साक्ष आहोत त्याच्या पडत्या काळापासूनच्या आजच्या त्याच्या ह्या शिखर चढणीच्या काळापर्यंत. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला होता, आणि त्याच्या आनंदात मीही पण अगणित आनंदित झालो होतो.
मापच राहू शकत नव्हतं. कारण बघितल्या होत्या हो सगळ्या गोष्टी, सोचल्या होत्या. अगदी एक टायमाच्या जेवणाला सुद्धा तो भुकेला बिचारा डोळ्यात पाणी आणून रडायचा. कारण घास असा तोंडात जातोय ना जातोय तोवर घरच्यांचं बोलणं डोक्यात दगड घातल्यासारखं घाव करून जायचं. काळजावर इतक्या ठिकाणी घाव होते की ते न दिसणारे घाव सुद्धा आहेत ना, शिवण्याच्या लायकीचेही नव्हते. अगदी चिंधळ्या चिंधळ्या झाले. अशा गावांना पेलत सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यानं. आज त्यानं त्याच्या त्या छोट्याशा बिझनेस म्हणून स्वतःसाठी एक कार घेतली. ती कार दाखवण्यासाठी त्याची पार्टी म्हणून त्यानं मला बोलवलं. त्यासाठी मी तिथे गेलो होतो. आणि त्यावेळेला मला ही सगळी जी त्याची आप्तजन म्हणत होतो ना आपण, आता मी जी सांगितली की त्याच्या पडत्या काळात त्याला फक्त दुष्ण लावायला होतं, ती आली होती तिथे. त्यांना बघितल्यानंतर मी मनात थोडं हसलो. आतल्यात त्या गोष्टी मला आठवल्या. तिरस्कार, राग फार त्यांच्याविषयी होता माझ्या मनात. पण काय करणार, चाललाय गाडा, ओढा लागलाय, त्याच्या जवळ आलेत, त्यानं घेतले, त्याने एक्सेप्ट केलेत. आपण नाही ना बोलू शकलो. फक्त एक गोष्ट मात्र मला कायम खंत होती की बाबांनो ह्याला आपण सावध करायला हवं, की तुझ्या पडत्या काळात ही नव्हती. आज तुझी बाबांनो चांगली गाडी चाललेली आहे, रुटीनला आलेले आहे, तेव्हा तुझ्या सोबत सगळे. कारण एक गोष्ट मात्र माणसानं आयुष्यात लक्षात ठेवली पाहिजे. तुमचा ज्या वेळेला पडता काळ असतो, ज्या वेळेला तुम्ही काहीतरी करण्याच्या उमेदीने उठत असता ना, त्यावेळेला तीच माणसं तुमची आप्तजन असतात ना, ती म्हणत असतात ही तुझ्याकडनं होण्याच्या लायकीची गोष्ट नाही, किंवा तू त्या लायकीच नाहीस, ही गोष्ट सोडून दे, तुझं काम नव्हे. फक्त 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 निगेटिव्हिटी तुमच्यात भरत असते. पण आज सक्सेस झाल्यानंतर तीच माणसं त्याच्या पाठीवर हात मारत होती. जणू काय त्यांनी याला पुशअप केलं होतं, पुढे ढकललं होतं, याला मदतीचा हात दिला होता. त्याच्या रडत्या डोळ्यातनं पडत्या अश्रूंना ह्यांनी पुसलं होतं. ह्यांनी त्याला समजावून सांगितलं होतं की बेटा तू तुझ्या आयुष्याचा खरा शिल्पकार होऊ शकतोय, चल आम्ही आहे तुझ्या पाठीशी. असं जणू काही त्याला पाठीशी बळ लावून ती लोक त्याच्या पाठीशी उभा राहिले असल्यागत आज त्याच्या मागे उभी होती. जगाला दाखवायसाठी, यांना जाणाऱ्यांना दाखवण्यासाठी. हे त्याचं जे यश आहे ना, ते फक्त आज आमच्यामुळे आहे. का तो कर्तृत्वान बनला, त्यावेळेला त्यांना दाखवायचं होतं की हा आमच्यामुळं कर्तृत्वान बनला, ह्याची एकट्याची लायकी नव्हती, हे त्यांना दाखवायचं होतं जगाला. पण आम्हाला माहित होतं ना, तो लढला होता एकटाच, नडला होता एकटाच, आणि पडला होताही एकटाच, आणि त्यातून उभा राहायला सुद्धा होता एकटाच. आज कोण लाखो जण येतील हो, पाठीवर हात फिरवतील, बेस्ट एखाद्या 4 माणसांपुढे, चांगल्या माणसांपुढे दाखवण्याचा प्रयत्न करतील तुमच्या, की बाबा ह्याच्या पाठीशी आम्ही होतो म्हणून हा आज घडलाय. तशी परिस्थिती नाही. माणसाच्या आयुष्यात 2 प्रकारची माणसं कायम असतात, एक सुखात साथ देणारी आणि एक दुःखात लाद घालणारी. ही माणसाची जात आहे. त्यामुळे सांगण्यामागचा हेतू एकच होता. आज त्याच्या आयुष्यात सगळे आप्तजन आले होते, आणि आप्तजनासोबत जी मैत्रीण फक्त मित्र म्हणून त्याच्या तिच्या कामाच्या वेळेला त्याला जवळ घेणारी होती, तीही आज त्याच्या आयुष्यात परत आली होती. मला ह्याच्या मग सांगायचं काही जास्त नाही, मला फक्त एकच गोष्ट यातनं जाणवून द्यायची. पुरुष असा का हो, पडत्या काळात सगळ्यांनी लाताच घालायच्या, आणि ज्या वेळेला जिंकतो, ज्या वेळेला काहीतरी घडतो, ज्या वेळेला त्याचे काहीतरी घडण्याचे दिवस येतात, सगळं चांगलं घडत असतं, त्यावेळेला सगळे त्याच्या सोबती काय येतात. तुम्हाला असं वाटत नाही का हो, की हा मरत असतो, घडत असतो, त्यावेळेला थोडासा दिलासा त्याला द्यावा. तो तुमचा दिलासा आज कैक पटीनं कमवलेल्या प्रॉपर्टीपेक्षाही मोठा असेल त्या कदाचित त्यावेळेचा. काय वाटत नाही तुम्हाला असं? का त्या मैत्रिणीला वाटलं नसेल? आज आपण एकनिष्ठपणे ह्याला साथ द्यावी. त्यानंतर तिने ह्याला साथ दिली नव्हतीच, तिच्या आयुष्यात तिने पण बऱ्याच घटना केल्या. प्रत्येक वेळेला जिथं चांगलं तिथं पाय ठेवत गेली, आणि आज सगळी संपल्यानंतर ह्याचं चांगलं दिसल्यावर ह्याच्याकडे सांगण्यामागचा एकच उद्देश आहे, जोपर्यंत तुम्ही काहीतरी करता तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. नाही, जगात ज्याच्या खिशात दामवांना त्याला सगळे सलाम करतात. ज्याचा आहे रुपया मोठा तो सगळ्यात मोठा सेट आहे. ह्या जगाची रीत आहे. सांगण्यामागचा एकच एवढाच उद्देश होता. खरंच मला आज आनंद आहे माझ्या मित्राचा, त्याच्या सक्सेसचा, त्यानं घेतलेल्या गाडीचा, आणि त्यानं केलेल्या परिश्रमाचा. हे सांगायचं होतं आप्तजन.